नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSc सेमिस्टर फर्स्ट लेक्चर 2 सब्जेक्ट आहे एमटी कॅल्क्युलस। युनिट 2 आहे सिक्वेन्स। युनिट 2 मधला बघा, युनिट 2 मध्ये आहे तुम्हाला सिक्वेन्स। याच्यामधला आपण फर्स्ट लेक्चर पाहिलेला आहे काय, डेफिनेशन अँड एक्झाम्पल ऑफ सिक्वेन्स ऑफ रियल नंबर। हा बेसिक लेक्चर होता। आता आपल्याला दुसऱ्या लेक्चर मध्ये पाहायचं आहे काय, डेफिनेशन अँड एक्झाम्पल ऑफ लिमिट्स ऑफ सिक्वेन्स अँड युनिकनेस ऑफ लिमिट। चला तर पाहूया आपण सेकंड लेक्चर। बघा, सेकंड लेक्चरचा पॉइंट आहे तुमच्याकडे डेफिनेशन अँड एक्झाम्पल ऑफ लिमिट्स ऑफ सिक्वेन्स अँड युनिकनेस ऑफ लिमिट। ठीक आहे, चला तर पाहूया आपण पहिलं डेफिनेशन ऑफ सिक्वेन्स। बघा, डेफिनेशन ऑफ लिमिट ऑफ सिक्वेन्स पाहिजे आपल्याला काय राहतं ते। तर बघा, इथं एन एक सिक्वेन्स आहे तुमच्याकडे, एक सिक्वेन्स ऑफ रियल नंबर। अ रियल नंबर एल is called a limit of the sequence an if for any epsilon greater than 0 there exists a natural number such that k belongs to natural number आणि mod of an minus l is less than epsilon for all n is greater than or equal to l। याचा मीनिंग काय होतो बघा, की एखादा सिक्वेन्स आहे an, जर ती अप्रोच करते एखाद्या l ला, म्हणजे ती l कडे जाते कधी, ऍज मी n कुठे चाललाय माझ्याकडे इन्फिनिटी कडे, त्यावेळेस आपण म्हणतो या एल ला काय म्हणतो, एल इज अ लिमिट ऑफ सिक्वेन्स। ठीक आहे, बघा त्याला आपण असं पण लिहू शकतो काय, की लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ an। जर त्या सिक्वेन्स an चा लिमिट जर एल असेल तरी पण आपण म्हणतो दिस सिक्वेन्स इज अ लिमिट ऑफ द सिक्वेन्स। त्याचं दुसरं मिनिंग आहे की an टेंड्स टू एल ऍज n टेंड्स टू इन्फिनिटी। बघा, ही जो मिनिंग आहे याचा ऍक्च्युअल काय होतो, की द टर्म्स ऑफ सिक्वेन्स बिकम आर्बिट्ररी क्लोज टू एल, म्हणजे जी सिक्वेन्स आहे ती क्लोज टू एल कडे जात असेल ऍज एन बिकम्स सफिशियंटली लार्ज। तर बघा, आपण आता एक मिनिंग सांगतो तुम्हाला मी, ही डेफिनेशनचं एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला समजेल। किंवा सपोज मी an इक्वल टू 1/n ही सिक्वेन्स घेतली आहे, ओके, आणि मी काय करतो आता, ऍप्सिलॉन इक्वल टू घेतो काय, इथं तुमच्याकडं 1/, सपोज 5 घेतो, स्लो घेतो थोडं छोटीशी। ओके, आता मला डेफिनेशन ही होल्ड करायचं आहे की n म्हणजे मला हा k कोणत्या टर्म्स नंतर या सिक्वेन्स डिस्टन्स हे ऍप्सिलॉन पेक्षा छोटा असतो। तर बघा, हे सिक्वेन्स, आता मी एक सिक्वेन्स आहे माझ्याकडे an इक्वल टू 1/n आणि याचं लिमिट आहे काय तुमच्याकडे 0 आहे। 0 कसं आहे, लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी 1/n जर घेतला मी तर 1/∞ किती असतो, 0। तर इथं काही बेसिक गोष्टी असतात, तुम्हाला इथं लिहून देतो मी। कोणत्याही संख्येच्या पॉवरला जर इन्फिनिटी असेल तर त्याचा आन्सर येतो इन्फिनिटी, कोणत्याही संख्येच्या पॉवरला -∞ असेल तर त्याचा आन्सर येतो तुमच्याकडे 0, कोणत्याही संख्येच्या पॉवरला जर 0 असेल तर त्याचा आन्सर येतो 1, कोणत्याही याला जर इन्फिनिटी डिवाइड केलं तर त्याचा आन्सर येतो 0, कोणत्याही संख्येला जर इन्फिनिटी डिवाइड केला तर आन्सर येतो 0, कोणत्याही संख्येला जर इन्फिनिटी मल्टिप्लाय केला तर आन्सर येतो तुमच्याकडे किती, इन्फिनिटी। ठीक आहे, या गोष्टी आपल्याला पुढे लागणार आहेत। चला तर बघूया आपण आता, आपल्याकडे ही सिक्वेन्स आहे an आणि तुम्हाला एल लिमिट किती आला याचा 0 का, लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी 1/n जर पुट केला मी यांच्या जागी इन्फिनिटी किती आला तुमच्याकडे 0, म्हणजे तुमच्याकडे एल 0 आहे। आपण डेफिनेशन होल्ड करून बघूया इथं, की ती पुढे घेणारच आहे मी, याचं एक्झाम्पलच आहे पण एकदा समजण्यासाठी बघा, की तुमच्याकडे an मायनस एल इक्वल टू, आता बघा an मायनस एल, an किती आहे 1/n मायनस एल ची व्हॅल्यू किती आहे 0। ओके, आता मी an इक्वल टू जी सिक्वेन्स 1/n आहे याचे टर्म्स बघा, पहिली टर्म्स n इक्वल टू 1 पुट करा, नंतर 2 पुट करा 1/2, 3 पुट करा 1/4, 4 पुट करा 1/5 टर्म्स अँड सिमिलरली जाणार आहे। तर बघा, आता मला काय करायचं आहे की लेस दॅन ऍप्सिलॉन दाखवायचं, तर ऍप्सिलॉन इक्वल टू 1/5 घेतलाय आपण। ठीक आहे, बघा बाय डेफिनेशन तुमच्याकडे काय आहे, an मायनस एल इज लेस दॅन ऍप्सिलॉन। आता पहिलं बघा, मी पहिली टर्म्स घेतली तुमच्याकडे n इक्वल टू 1 ची, तर 1 मायनस 0 इज लेस दॅन 1/5, हे ट्रू आहे का, नाही का, कारण की 1 मायनस 0 1 इम्प्लाय इथे घेतो की 1 जो आहे तो लेस दॅन 1/5 नाही, म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू नाहीये। परत सेम मी दुसरी टर्म्स घेतली 1/2 मायनस 0 लेस दॅन 1/5, ही पण स्टेटमेंट ट्रू नाहीये का, तर 1/2 हा 1/5 पेक्षा छोटा नाहीये। परत सेम मी थर्ड टर्म घेतली तुमच्याकडे 1/3 मायनस 0 लेस दॅन 1/5, ही पण टर्म तुमच्याकडे बरोबर आहे का, नाहीये का, कारण 1/3 इज नॉट 1/5, 1/5 पेक्षा छोटी नाही, ही पण स्टेटमेंट ट्रू। 1/4 घेतला मी 0 लेस दॅन 1/5, तर ही पण स्टेटमेंट 1/4 इज लेस दॅन 1/5, ही पण स्टेटमेंट ट्रू नाहीये। आता इथे बघा, तुमच्याकडे 1/5 मायनस 0 इज लेस दॅन 1/5 घेतला मी, तरी 1/5 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 1/5 आहे का, नाही, म्हणून हे पण काय तुमच्याकडे इथं आपल्याकडे स्ट्रिक्टली लेस दॅन पाहिजे होता पण नाहीये,
ही पण स्टेटमेंट ट्रू नाही. पण आता 1/6 जर घेतला आम्ही, 1/6 मायनस 0 इज लेस दॅन 1/5, तर इट इज ट्रू. 1/6 जो आहे तो लेस दॅन 1/5 आहे. म्हणजे तुमच्याकडे इथून स्टेटमेंट बघा कोणत्या टर्म्स नंतर तुमच्याकडे हे स्टेटमेंट ट्रू होत चालला, की जो k इक्वल टू 6 टर्म नंतर. बघा पहिली टर्म्स ही होती, पहिली टर्म्स, दुसरी टर्म्स, तिसरी टर्म्स, चौथी टर्म्स, पाचवी टर्म्स, सहावी टर्म्स. या 6व्या टर्म्स नंतर तुमच्याकडे आता हे ट्रू, हे जे स्टेटमेंट आहे कोणतं, an मायनस एल इज लेस दॅन एप्सिलॉन वाला, हे टर्म ट्रू होतोय. म्हणजे ही झाली डेफिनेशन. बघा आता पुढची कोणती टर्म्स घ्या. बघा 1/7 जरी घेतला मी, 1/7 इज लेस दॅन 1/5, यस. 1/8 घ्या, 1/5 ही पण स्टेट. म्हणजे पुढच्या सगळ्या टर्म्स इन्फिनिटी पर्यंत होल्ड होतो. म्हणजे एका फिक्स टर्म नंतर बघा, या एका फिक्स टर्म नंतर तुमच्याकडे जे डिस्टन्स आहे तो एप्सिलॉन पेक्षा काय होत राहतो, छोटा छोटा होत राहतो. याला म्हणतो आपण काय, लिमिट ऑफ सिक्वेन्स. ठीक आहे. आता हे झालं आपल्याकडे डेफिनेशन, हे मिनिंग समजलं असेल. आपण दुसरा जर एक्झाम्पल घेतला असता, बघा दुसरा एक्झाम्पल यांचा, की लिमिट एक्झिस्ट नाही होणे. ठीक आहे, आपण डायव्हर्जन्स मध्ये बघूया तो एक्झाम्पल. आता बघा कॉन्व्हर्जन आणि डायव्हर्जन. तुमच्याकडे एखादा सिक्वेन्स असेल तर सिक्वेन्स तुमच्याकडे 3 टाइप्स आहेत. बघा एखादी सिक्वेन्स तुमच्याकडे जी आहे ती 3 याच्यामध्ये डिवाइड होते. फर्स्ट तुमच्याकडे कॉन्व्हर्जंट, दुसरा आहे तुमच्याकडे डायव्हर्जंट, आणि तिसरा आहे ऑसिलेशन. बघा डायव्हर्जंट म्हणजे काय, की सपोज एखादी सिक्वेन्स लिमिट घेतलं मी n टेन्स टू इन्फिनिटी, तर त्याचं जर तुम्हाला सिक्वेन्स एकच फिक्स लिमिट आलं तर त्या सिक्वेन्सला आपण म्हणतो कॉन्व्हर्जंट. डायव्हर्जंट म्हणजे काय, की तुमच्याकडे लिमिट घेतला मी, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी घेतला, an इक्वल टू, तर तुमच्याकडे एक तर प्लस इन्फिनिटी आला किंवा एक तर मायनस इन्फिनिटी आला आन्सर, तर त्याला म्हणतो आपण डायव्हर्जन्स. एक तर एकच पाहिजे दोघांपैकी, एक तर प्लस इन्फिनिटी आला तर डायव्हर्जेस टू प्लस इन्फिनिटी, आणि मायनस इन्फिनिटी आला तर डायव्हर्जेस टू मायनस इन्फिनिटी. ऑसिलेशन मध्ये बघा, ऑसिलेशन मध्ये काय, की ती नॉट कॉन्व्हर्जंट पण आहे आणि नॉट डायव्हर्जंट पण. म्हणजे कॉन्व्हर्जंट डायव्हर्जंट नसेल तर त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो, ऑसिलेशन. त्या तिघांचं एक एक एक्झाम्पल घेतो मी. बघा पहिलं सिक्वेन्स an इक्वल टू मी 1/n² घेतला. ओके, आता याचं लिमिट पुट करा. बघा लिमिट काढलं मी इथं, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an इक्वल टू किती, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1/n². आता पुट करा व्हॅल्यू इन्फिनिटीची. तर यांच्या जागी काय पुट करायचं, इन्फिनिटी. 1/∞² किती असतो, इन्फिनिटी. तर 1/∞ किती असतो, आपण वरती पाहिलं 1/∞ किती, 0. म्हणजे तुमच्याकडे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an इक्वल टू किती आलाय, 0 आलाय. म्हणजे एक फिक्स व्हॅल्यू आली. हा l किती आलाय, फिक्स व्हॅल्यू. तर हे जे सिक्वेन्स आहे 1/n² इज अ कॉन्व्हर्जन. आता डायव्हर्जन्स बघा, मी एक सिक्वेन्स घेतली an इक्वल टू n, an इक्वल टू काय घेतलं, n. तर त्याचं लिमिट घेतलं मी, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. जर आपण an इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी जर पुट केलं मी इन्फिनिटी, बघा यांच्या काय पुट करायचं मला आता, इन्फिनिटी. तर हा इनडायरेक्टली इन्फिनिटी. मग हा जो सिक्वेन्स आहे ती काय झाली तुमच्याकडे, डायव्हर्जेस टू प्लस इन्फिनिटी. सपोज आपण दुसरं एक एक्झाम्पल घेतो मी, an इक्वल टू -n². ओके, याचं जर लिमिट पुट केला मी डायरेक्टली, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ -n². तर -n² बघा, मायनसला मायनस आणि इन्फिनिटीचा स्क्वेअर किती, इन्फिनिटी. म्हणजे ही सिक्वेन्स जी आहे ती डायव्हर्जेस टू मायनस इन्फिनिटी. ठीक आहे, ही सिक्वेन्स आहे n डायव्हर्जेस टू प्लस इन्फिनिटी, आणि मायनस घेतला तर डायव्हर्जेस टू मायनस इन्फिनिटी. आता तिसरं बघा, ऑसिलेशन म्हणजे काय, की एखादी सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट पण नाहीये आणि डायव्हर्जंट पण नाहीये, तर डायव्हर्जन्स पण नाहीये. तर त्याचं एक्झाम्पल बघा, सपोज मी an इक्वल टू घेतला -1/n. ओके, -1/n. हे सिक्वेन्स जे आहे याचे टर्म्स किती तुमच्याकडे, एकदा +1 आहे, -1, +1, -1, +1, -1. सॉरी, इथं मी +1 घेतो. म्हणजे जरी पहिली तर बघा, आपण बेसिक मध्ये पाहिलं होतं n+1 जर असेल तर तुमची पहिली संख्या पॉझिटिव्ह येते, आणि फक्त n असेल तर पहिली संख्या निगेटिव्ह येते. मग ही जी सिक्वेन्स आहे अल्टरनेट आहे -1 +1, त्याचं लिमिट जे असेल, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी केलं an इक्वल टू, तर याचं एकदा +1 येणार आहे, एकदा -1. +1 कधी येईल तुमच्याकडं, n इज इव्हन आणि n इज ऑड. ओके, आपण हे बेसिक मध्ये शिकलेलो आहोत. मग तुमच्याकडे बघा ही सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट आहे का नाहीये, का नाहीये, कारण याचे 2 लिमिट आले, एक +1 लिमिट आला आणि एकदा -1 आला, म्हणून ही सिक्वेन्स तुमच्याकडे कॉन्व्हर्जंट नाहीये. जर कॉन्व्हर्जंट असते तर एकच लिमिट आला असता. आता डायव्हर्जंट का नाहीये, कारण त्याचं लिमिट इन्फिनिटी किंवा -इन्फिनिटी आला पाहिजे होता, तर ही डायव्हर्जंट झाली असते. आता अजून एक एक्झाम्पल घेतो मी पुढचा, की बघा an इक्वल टू
तुमच्याकडे काय -1 इंटू n. ओके, आता इथं पण ही सिक्वेन्स तुमच्याकडे बघा, ही डायव्हर्जन्स पण नाहीये आणि कॉन्व्हर्जन्स पण नाहीये. कसं तर याचा दोन मिनिंग राहतो तुमच्याकडे. -1 मध्ये एकदा प्लस राहील, एकदा -1 इंटू n इंटू n. ही बघा, ज्यावेळेस मी इन्फिनिटी करेल हा प्लस इन्फिनिटी कडे जाईल, याला ज्यावेळेस मी n टेन्स टू इन्फिनिटी करेल त्यावेळेस ही मायनस इन्फिनिटी कडे जाईल. म्हणजे प्लस इन्फिनिटी आणि मायनस इन्फिनिटी मध्ये ही ऑसिलेट करते, म्हणून ही सिक्वेन्स काय झाली तुमच्याकडे ऑसिलेशन. शक्यतो -1 पॉवर असेल, मायनसची पॉवर, त्यावेळेसच हे ऑसिलेशनचे चान्सेस जास्त राहतात. ठीक आहे, आता हे पाहिलं आपण तीन टाइप, की एखादी सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट असू शकते जर त्याचं एकच लिमिट आलं, डायव्हर्जंट असू शकते एक तर प्लस इन्फिनिटी यावा किंवा मायनस इन्फिनिटी यावा, किंवा एक सिक्वेन्स ऑसिलेशन कधी असते की एखादी सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट पण नाहीये आणि डायव्हर्जंट पण नाहीये, तर त्याला ऑसिलेशन आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे तीन सिक्वेन्स हे टाइप आहेत. तर आता बघूया आपण पहिलं याचं डेफिनेशन तिघांच्या, की पहिलं बघा, लिमिट n टेन्स टू n जर l आला, फिक्स एक l आला एकच आणि तो फायनाइट असेल, then the sequence is called as a convergent. दुसरं आहे की ते if no such finite limit exists, एखाद्या सिक्वेन्सला जर लिमिटच एक्झिस्ट होत नसेल तर इन्फिनिटी कडे जात असेल तर ती काय तुमच्याकडे डायव्हर्जेस टू प्लस इन्फिनिटी. आता बघा, डायव्हर्जंट मध्ये तीन आहे तुमच्याकडे, की डायव्हर्जेस टू प्लस इन्फिनिटी, डायव्हर्जेस टू मायनस इन्फिनिटी, आणि हे दोन्ही नसेल, डायव्हर्जेस पण नसेल कॉन्व्हर्जंट पण नसेल, तर त्याला आपण काय म्हणतो ऑसिलेशन सिक्वेन्स. बघा, नायदर कॉन्व्हर्जंट नॉर डायव्हर्जंट सिक्वेन्स. तर आपण पाहिलं आता हे टाइप्स. आता आपण डेफिनेशन पाहूया डायव्हर्जंटची. बघा, डायव्हर्जंट म्हणजे काय, की an बी अ सिक्वेन्स ऑफ अ रियल नंबर इफ द सिक्वेन्स an डज नॉट कॉन्व्हर्जेस, म्हणजे कॉन्व्हर्जेस नाहीये एनी फायनाइट रियल नंबर, देन सिक्वेन्स इज सेड टू बी डायव्हर्जंट. ठीक आहे, डायव्हर्जंट म्हणजे काय, की एखादा सिक्वेन्स जर कॉन्व्हर्जंट नसेल तर पण त्याचं लिमिट एक्झिस्ट होतो, एकच लिमिट एक्झिस्ट होतो, एक तर प्लस इन्फिनिटी राहील किंवा एक तर मायनस इन्फिनिटी राहील, या दोघांपैकी जर लिमिट एक्झिस्ट होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो डायव्हर्जंट. आता डायव्हर्जन्स मध्ये पण दोन आहे, एक तर प्लस इन्फिनिटी कडे जाते, एकदा मायनस इन्फिनिटी कडे जाते. आता आपण डेफिनेशन पाहूया. आता डायव्हर्जन्स टू प्लस इन्फिनिटी म्हणजे काय, की एखादा सिक्वेन्स आहे फॉर एनी रियल नंबर m greater than 0, म्हणजे एक नंबर आहे पॉझिटिव्ह, देर एक्झिस्ट अ नॅचरल नंबर k सच बिलॉंग्स टू s, की तुमच्याकडे बघा सिक्वेन्स एखादा फायनाइट m जरी घेतला आम्ही तर त्या सिक्वेन्सच्या टर्म त्याच्यापेक्षा पण मोठी राहते. हे कोणताही जगात मग तुम्ही नॅचरल नंबर मधला कितीही मोठा नंबर घ्या, त्या मोठ्या संख्येपेक्षा पण सिक्वेन्स ही एक टर्म मोठी येते, तर त्याला आपण काय म्हणतो डायव्हर्जन्स. आता फॉर एक्झाम्पल बघा, मी सिक्वेन्स an इक्वल टू काय घेतलं n, तर या सिक्वेन्सच्या टर्म्स बघा 1 2 3 4 5 6 7 8 अप टू इन्फिनिटी सिक्वेन्सच्या टर्म्स आहेत. आता बघा, मी एक m घेतला, m इक्वल टू मी घेतला किती तुमच्याकडे एक 100 पहिला. बघा 100 याचा मिनिंग काय झाला, की तुमच्याकडे m सिक्वेन्सच्या टर्म m एका बघा m a n इक्वल टू काय आला पाहिजे आता माझ्याकडे 100. तर सिक्वेन्सच्या nth टर्म्स म्हणजे इन्फिनिटी टर्म्स या 100 पेक्षा मोठ्या पाहिजे. पहिली टर्म्स आहे का मोठी, नाहीये. पहिली टर्म्स नाहीये, दुसरी नाही, तिसरी नाहीये, 99 पर्यंत परत 100 पर्यंत ही सिक्वेन्सच्या टर्म मोठ्या नाही. पण एका k नंतर म्हणजे किती तुमच्याकडे आता 101 बघा 101 वी टर्म्स 101 वी टर्म्स काय असेल तुमच्याकडे 101. आता या 101 वी टर्म्स काय असेल तुमच्याकडे 101 इज 100 ग्रेटर दॅन, आलं का. आता 101 टर्म नंतर तुमच्या कोणतेही घ्या, 102 घ्या, 103 घ्या, 104 घ्या, 105 घ्या, या 100 नंतर सगळ्या टर्म्स काय असतील मोठ्या. म्हणजे तुम्हाला k ची व्हॅल्यू किती भेटली 100. या 100 नंतर तुमच्या सिक्वेन्सच्या टर्म कुठंच थांबत नाही, या 100 पेक्षा सगळ्या टर्म्स काय मोठ्या आहेत, म्हणजे इन्फिनिट टर्म्स मोठ्या आहेत. तर आपण सांगू शकतो काय, ही डायव्हर्जन्स टू प्लस इन्फिनिटी आहे. म्हणजे ते कुठंच थांबत नाही. बघा हे कुठं चाललंय तुमच्याकडे प्लस इन्फिनिटी कडे चाललेले आहे, म्हणून आपण डायव्हर्जन्स टू प्लस. हा कोण बघा, तुम्ही m ची व्हॅल्यू 1 लाख जरी घेतली 1 लाख ओके, तरी 1 लाख नंतर पण सिक्वेन्सच्या टर्म मोठ्या आहेत. m इक्वल टू जर घेतली मी 2 0 0 0 0 0 0 0 0 एवढी मोठी संख्या घेतली m ची, तरी पण सिक्वेन्स या टर्म पेक्षा सिक्वेन्सच्या टर्म मोठ्या आहेत. बघा an च्या टर्म्स काही टर्म्स म्हणजे किती या टर्म्स नंतर पण काय तुमच्याकडे मोठ्या आहेत. म्हणजे तुमच्याकडे सिक्वेन्सच्या टर्म कुठंच थांबत नाही, कोणताही एक m घ्या फायनाइट नंबर, त्या फायनाइट नंबर पण सिक्वेन्सच्या टर्म थांबत नसेल तर त्याला आपण म्हणतो डायव्हर्जन्स टू प्लस इन्फिनिटी. सिमिलरली डायव्हर्जन्स टू मायनस इन्फिनिटी म्हणजे काय, की आता हे प्लस इन्फिनिटी कडे चाललंय. आता याचा मिनिंग काय होतो, की आपण काय म्हणतो आता डायव्हर्जन्स टू मायनस इन्फिनिटी म्हणजे काय, आता एक मायनस m पेक्षा सिक्वेन्सच्या ज्या टर्म्स आहेत या m पेक्षा किती तुमच्याकडे छोट्या, तुम्ही किती छोटी संख्या घ्या त्याच्यापेक्षा पण छोटी संख्या आहेत आपल्याकडे भेटतील, त्याला म्हणतो आपण काय डायव्हर्जन्स टू मायनस इन्फिनिटी. बघा m इज लेस दॅन 0 म्हणजे काय, हा निगेटिव्ह आहे तुमच्याकडे m, देयर एक्झिस्ट k बिलॉंग्स टू सच दॅट काय an इज लेस दॅन ऑर इक्वल टू m फॉर ऑल इक्वल टू. आता मी सिक्वेन्स घेतो an इक्वल टू मायनस m,
याचे टर्म्स कसे असतात तुमच्याकडे -1 -2 -3 -4 -5 -6 अँड सिमिलरली तुमच्याकडे ∞ कडे चालेल. ओके, आता बघा मी m ची व्हॅल्यू जर सपोज पहिले छोटी घेतो m इक्वल टू -10. आता बघा m -10 पेक्षा आता सिक्वेन्सच्या सगळ्या टर्म्स जे आहेत या m पेक्षा छोटे आले पाहिजे. m इक्वल टू किती घेतला मी -10. बघा पहिली टर्म जी आहे सिक्वेन्सची पहिली टर्म तुमच्याकडे लेस दॅन 10 -10 आहे का? नाही. का? कारण a1 इक्वल टू किती आहे तुमच्याकडे -1. नंतर सिक्वेन्सची दुसरी टर्म्स कोणती आहे तुमच्याकडे -2 लेस दॅन -100 आहे का? नाही. का? कारण -2 हा मोठी आहे -10 पेक्षा. -3 लेस दॅन -100 नाहीये, म्हणजे हे रॉंग आहे, हे रॉंग आहे, म्हणजे बरोबर नाहीये. कुठपर्यंत -10 इच लेस दॅन -10 इथपर्यंत रॉंग आहे. आता एक टर्म -11 इज लेस दॅन -10 बरोबर आहे का? बघा म्हणजे या -10 नंतर आता सगळ्या पुढच्या टर्म जे आहेत ते छोट्या छोट्या होत झाले. म्हणजे तुम्ही किती छोटा m घ्या, बघा इथे तुमच्याकडे -12 इज लेस दॅन -10 ट्रू ट्रू -10000 इज लेस दॅन -100 यस. तुम्ही कोणती घ्या या -10 नंतर तुमच्याकडे इन्फाइनाइट नंबर ऑफ संख्या छोटी येते या फिक्स m नंतर, तर त्याला आपण म्हणतो हे कुठं चाललेलं आहे तुमच्याकडे इन्फिनिटीकडे. बघा मी m ची व्हॅल्यू जर एकदम -100000008 घेतली, या संख्येपेक्षा पण कितीतरी संख्या छोट्या आहेत. ठीक आहे, कितीतरी संख्या छोट्या आहेत, म्हणजे ही कुठंच थांबत नाही, ही कुठं चाललेली तुमच्याकडे -इन्फिनिटी कडे चाललेली आहे. मला एक फिक्स नंबर भेटत नाही की ज्या नंबरपेक्षा ह्या संख्या काय मोठ्या आहेत, म्हणजे छोट्याच होत राहतात एक फिक्स नंबर नंतर, तर याला म्हणतो आपण -इन्फिनिटी कडे जातं. ठीक आहे, तर आपल्याला डेफिनेशन बघा an इज लेस दॅन m असेल फॉर ऑल n इज k एक फिक्स नंबर नंतर सिक्वेन्सच्या टर्म्स काय येतात तुमच्याकडे. आता जर मी m इक्वल टू मोठा घेतला तर तिथपर्यंत तुमच्याकडे स्टेटमेंट बरोबर राहील, पण त्याच्यानंतर जे टर्म्स आहेत ते तुमच्याकडे m पेक्षा काय राहतील, छोट्या राहतील. आता बघा ऑसिलेशन सिक्वेन्स म्हणजे काय की एखादा सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट पण नाहीये आणि डायव्हर्जंट पण नाहीये. बघा फायनाइट लिमिट नाहीये किंवा नॉट डायव्हर्जन्स टू +∞ नाहीये किंवा -∞ नाहीये, म्हणजेच त्याचा मिनिंग काय होतो की ऑसिलेशन. आपण एक्झाम्पल पण पाहिलं होतं ते -1 आता मी n घेतला आणि तुमच्याकडे n² घेतला, तर बघा याचं दोन मिनिंग होतो तुमच्याकडे. -1 म्हणजे काय, एकदा +1 आणि एकदा -1. त्याच्यासोबत कोण आहे तुमच्याकडे n² आणि n². जर मी याचे लिमिट पुट केलं, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी गेला तर हा +∞ कडे जातो आणि हा काय जातो तुमच्याकडे -∞ कडे. म्हणजे काय ऑसिलेट झालं +∞ टू -∞. अजून पण एखादा बघा ऑसिलेशनचा एखादा एक्झाम्पल घेतला मी -1n इंटू तुमच्याकडे काय ना n³ तर हा पण काय तुमच्याकडे ऑसिलेशन किंवा -1n याची व्हॅल्यू एकदा +1 असते एकदा -1 असते, मग हे पण काय झाला +1 -1 मध्ये ऑसिलेशन झाला. आपण काय काय शिकलो बघा, कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स जर असेल एखादी तर त्याचं लिमिट किती असतो, फायनाइट असतो. डायव्हर्जंट सिक्वेन्स म्हणजे काय की डज नॉट अप्रोचेस टू फायनाइट, म्हणजे फायनाइटला अप्रोचेस होत नाही पण ती कुणाला अप्रोचेस होते की +∞ आणि -∞ ला. आणि ऑसिलेशन म्हणजे काय की ती एक तर कॉन्व्हर्जंट पण नसते आणि डायव्हर्जंट पण नसते. चला तर आता आपण एक्झाम्पल पाहूया. बघा एक्झाम्पल मध्ये इथं मी थोडं शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. पहिलं कॉन्व्हर्जंट बघा, CGT म्हणजे कॉन्व्हर्जंट. तर तुमची डेफिनेशन कशी होती की mod of an minus l is less than epsilon, तर CGT ओके फॉर ऑल n is greater than or equal to k. दुसरं DGT बघा, DGT साठी दोन आहेत तुमच्याकडे, दुसऱ्यामध्ये a आणि b. बघा याच्यामध्ये डेफिनेशन कशी होती की तुमच्याकडे एक m greater than 0 भेटतो, सच दॅट काय की जी an च्या सिक्वेन्सच्या टर्म आहेत त्या m पेक्षा मोठ्या. बघा या m पेक्षा सिक्वेन्सच्या सगळ्या टर्म जर मोठ्या होत असेल, कोणताही m घ्या, किती मोठा m घ्या, तरी पण तुमचं जर सिक्वेन्सच्या टर्म मोठ्याच होत असतील तर आपण काय म्हणतो की ही सिक्वेन्स डायव्हर्जेस टू +∞, DGT टू +∞. आता DGT टू -∞ आपण m इज लेस दॅन 0 घेणार, छोटी संख्या. जर सिक्वेन्सच्या टर्म यात m पेक्षा छोटा येत असेल, बघा इन्फिनाइट, किती छोटा m घ्या तुम्ही, किती जगातला किती छोटा घ्या म्हणजे m त्याच्यापेक्षा पण सिक्वेन्सच्या टर्म छोटा येत असेल तर आपण याला म्हणतो काय DGT टू -∞. ओके. आणि तिसरा आहे तुमच्याकडे ऑसिलेशन. ऑसिलेशन मध्ये काय की तुमच्याकडे जी सिक्वेन्स आहे ती एक तर कॉन्व्हर्जंट पण नाहीये, CGT पण नाहीये आणि नॉर DGT पण नाही. तर CGT DGT दोन्ही नसेल तर आपण म्हणणार या सिक्वेन्स इज अ ऑसिलेशन. चला तर आपण एक्झाम्पल पाहूया. आता जर तुम्हाला दाखवायचं सांगितलं की कॉन्व्हर्जन्स आहे किंवा डायव्हर्जन्स तर आपल्याला या डेफिनेशनचा वापर करायचा आहे. चला तर बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे तुमच्याकडे काय की शो दॅट द सिक्वेन्स an इक्वल टू 4n डायव्हर्जेस टू +∞.
आपण जर डायरेक्ट लिमिट पुट केला, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, किती तुमच्याकडे 4n इक्वल टू 4 पुट करा, 4 किती इन्फिनिटी, म्हणजे हे डायरेक्ट दिसतं आपल्याला काय की हे डायव्हर्जेस टू काय आहे प्लस इन्फिनिटी आहे. ठीक आहे, पण आपल्याला बाय डेफिनेशन थ्रू सॉल्व्ह करायचं आहे. तर बाय डायव्हर्जन्सची डेफिनेशन कशी आहे तुमच्याकडे की an इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू m, हे जर दाखवलं आपण तर आपलं काय झालं फॉर ऑल. बघा an इज ग्रेटर दॅन m फॉर ऑल n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू k, असं जर दाखवलं आपण तर आपण काय म्हणू शकतो की हे सिक्वेन्स जे आहे तुमच्याकडं हे. आता या आपल्याकडे काय की आपण एक m घेतला, एनी रियल नंबर्स, तुमच्याकडे सिक्वेन्स आहे an इक्वल टू 4n. वी नीड्स टू शो दॅट सफिशियंटली लार्ज n, आपल्याला एक n भेटा, त्यानंतर सिक्वेन्सच्या टर्म्स काय राहतात तुमच्याकडे ग्रेटर दॅन m. आता मी बघा पहिलं काय केलं की तुमच्याकडे m an इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू m, माझं टार्गेट काय आहे, टार्गेट आहे तुमच्याकडे की काय दाखवणे n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू m दाखवणे. ओके, आता बघ मग मी सिक्वेन्स घेतला m पेक्षा, तर सिक्वेन्स कोण आहे तुमच्याकडे 4n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू m, आणि माझं टार्गेट आहे आता n ग्रेटर दॅन m दाखवणे. ओके, कसं दाखवणार, आता मला n दाखवायचं आहे खाली, मला n दाखवायचं आहे बघा, n ग्रेटर दॅन m दाखवायचं, तर मला हा n वरती आहे 4 पॉवर, हा n खाली आणण्यासाठी टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, लॉग ऑन बोथ साइड बघा बोथ साइड, तर काय तुमच्याकडे लॉग ऑफ 4n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लॉग ऑफ m. बघा दोन्ही साइडने मी लॉग केलं, तर लॉगची प्रॉपर्टी काय आहे की जर पॉवरला असेल तुमच्याकडे तर आलं बघा इथं आपल्याला काय n, आता आपली लॉगची प्रॉपर्टी काय असते लॉग m असेल तर आपण याला लिहू शकतो काय n समोर येतो लॉग ऑफ m, म्हणजे पॉवर समोर येते n समोर आला लॉग ऑफ 4 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लॉग ऑफ m. ओके, आपल्याला दाखवायचं काय की n ग्रेटर दॅन, आपल्याला हा लॉग 4 नकोय, n ग्रेटर दॅन लॉग 4 मल्टिप्लाय इकडे काय होतो डिवाइडला लॉग m अपॉन लॉग 4 आलं का. n इज ग्रेटर दॅन, आपण या टोटल टर्म्सला आपण म्हणू शकतो काय m. मग आपण घेतलं होतं काय की an ग्रेटर दॅन m घेतला होता, आणि आपण दाखवलं काय की n इज ग्रेटर दॅन m. ओके, जर तुमच्याकडे डायव्हर्जेस टू मायनस इन्फिनिटी असता तर आपण काय घेतला असता की an इज लेस दॅन m घेतला असता आणि दाखवलं असतं काय की n ग्रेटर दॅन m. बघा तुमच्याकडे डायव्हर्जेस टू दाखवायचा असेल तर तुम्ही काय करणार, एकदा बघा डायव्हर्जेस टू प्लस इन्फिनिटी दाखवायचा असेल तर हा घेणार, हे घेऊन दाखवायचं आपल्याला n ग्रेटर दॅन m, आणि डायव्हर्जेस टू मायनस इन्फिनिटी असेल डीजीटी टू मायनस इन्फिनिटी आपण घेणार हे an इज लेस दॅन m आणि दाखवणार काय n ग्रेटर दॅन m, म्हणजे हा उरलेला टर्म जे आहेत टोटल आपण m म्हणू शकतो. असं जर आपल्याकडे सॅटिस्फाय झालं तर आपण म्हणतो काय हे डायव्हर्जेस टू प्लस इन्फिनिटी, म्हणजेच काय तुमच्याकडे k इक्वल टू लॉग m अपॉन लॉग 4, त्याला आपण काय म्हणू शकतो याला k पण म्हणू शकतो. ठीक आहे, तर हे k झालं, तर हेच ही डेफिनेशन पूर्ण झाली. आता आपण दुसरा एक्झाम्पल बघूया म्हणजे समजेल तुम्हाला. बघा दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये शो दॅट द सिक्वेन्स an इक्वल टू मायनस e रेस टू n डायव्हर्जेस टू मायनस इन्फिनिटी. बघा डायव्हर्जेस टू मायनस इन्फिनिटी दाखवायचं आहे, डेफिनेशन थ्रू म्हणजे काय की an इज लेस दॅन m हे घ्यायचं आपल्याला आणि दाखवायचं सेमच काय की n ग्रेटर दॅन m दाखवायचं आपल्याला. ओके, तर पहिली गोष्ट आपण काय घेणार की an इज लेस दॅन m घेणार. ठीक आहे, बघा घेतला मी, तर मग m म्हटलं की m इज लेस दॅन 0 बाय एनी रियल नंबर्स a लेस दॅन m. आता पुट करूया आपण, मायनस an ची व्हॅल्यू किती आहे e रेस टू मायनस n लेस दॅन m. आपल्याला दाखवायचं काय, आता आपल्याला दाखवायचं काय की n ग्रेटर दॅन m दाखवायचं, हे टार्गेट आहे आपल्याला. तर बघा इथं मायनस आहे, जर याला मी मायनसनी मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडनी, बघा इथं पण मायनसनी मल्टिप्लाय करतो, इथून मायनसनी, याला पण मायनसनी मल्टिप्लाय केल्यानंतर तुमच्याकडे हा जो लेस दॅन आहे तो काय होत जातो ग्रेटर दॅन. मग मायनसनी मायनस मल्टिप्लाय, मायनस मायनस काय झालं प्लस e रेस टू n ग्रेटर दॅन काय झाला मायनस m. आता बघा आपल्याकडे हा मायनस मायनस काय झाला प्लस आणि हा ग्रेटर दॅन झाला. आपल्याला n खाली पाहिजे तर आपण काय करणार टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बघा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, का कारण आपल्याला n खाली पाहिजे इथं वरती आहे, मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड म्हणजे काय लॉग ऑफ e रेस टू कोण n इज ग्रेटर दॅन लॉग ऑफ कोण तुमच्याकडे मायनस m. ओके, आता बघा n पॉवर जो आहे लॉगची प्रॉपर्टी नुसार काय होतं तुमच्याकडे जी पॉवर आहे ती समोर येते, मग n इंटू लॉग ऑफ e इज ग्रेटर दॅन कोण तुमच्याकडे लॉग ऑफ मायनस m झालं. आता लॉग e ची व्हॅल्यू किती असते तुमच्याकडे 1, इथं ब्रॅकेट मध्ये लिहितो लॉग e इक्वल टू किती असतो 1, तर तुमच्याकडे काय आला n इज ग्रेटर दॅन किती आला लॉग ऑफ मायनस m. तर याला जर आपण काय पुट करू शकतो m किंवा k पुट करा, तर तुमच्याकडे काय झाला n ग्रेटर दॅन काय आला m.
आलं का? म्हणजे आपण घेतलं होतं काय की एन इज लेस दॅन एम आणि दाखवलं आपण काय एन ग्रेटर दॅन एम. एन ग्रेटर दॅन एम आपल्याला दोन्ही याला दाखवायचंच आहे. जरी तुमच्याकडे डायव्हर्जेस टू प्लस इन्फिनिटी असेल किंवा डायव्हर्जेस टू मायनस इन्फिनिटी असेल तरी पण आपल्याला दाखवायचं काय एन ग्रेटर दॅन एम. तर बघा इथं आपण सॉल्व्ह केलेलं आहे. इथं एन इज लेस दॅन एम पुट केला आपण, दोन्ही साईड मायनस मल्टिप्लाय केल्यानंतर हा झाला प्लस, इथं प्लस झाला, मायनस एम टेकिंग ऑन लॉग बोथ साईड, एन ग्रेटर दॅन एम. बघा इथं काय तुमच्याकडे टेकिंग लॉग घेतल्यानंतर या निघून जातो, हे राहतो. याला आपण काय पुट करू शकतो, के पुट करा किंवा एम पुट करा. तर हे दाखवलं आपण बाय डेफिनेशन. मग हेच काय झालं तुमच्याकडे, हे डायव्हर्जेस टू प्लस इन्फिनिटी. ठीक आहे, चला तर आपण पुढचा एक्झाम्पल पाहूया आता. चला तर बघूया आता एक्झाम्पल नंबर 6. आपण दोन एक्झाम्पल पाहिलेत डायव्हर्जन्सचे. आता कॉन्व्हर्जन्सचे एक्झाम्पल बघूया. बघा याच्यामध्ये डिस्कस द कॉन्व्हर्जन्स, म्हणजे कॉन्व्हर्जन्स आहे की नाही चेक करायचं आपल्याला. तर तुम्हाला दिलंय सिक्वेन्स दिली काय की एन इक्वल टू एन इंटू 1 प्लस -1 रेस टू एन ही सिक्वेन्स आहे. बघा -1 रेस टू एन, बघा मायनसची पॉवर जर एन असेल तर एकदा तुमच्याकडे +1 असतो, एकदा -1 आन्सर असतो. तर +1 कधी असतो, इफ एन इज इवन असेल तुमच्याकडं, म्हणजे एन ची पॉवर जर इवन असेल तर तुमच्याकडे +1 आन्सर येतो, आणि इफ एन ची पॉवर जर ऑड असेल तर आन्सर येतो -1. इवन मध्ये समसंख्या आणि ऑड म्हणजे विषम संख्या. इवन म्हणजे 2च्या मल्टिपल मध्ये जे राहतो त्याला आपण इवन म्हणतो, आणि जे 2च्या मल्टिपल मध्ये राहत नाही त्याला आपण ऑड म्हणतो. चला तर आपण याचे 2 व्हॅल्यू पुट करूया. तर याचे 2 व्हॅल्यू येतील तुमच्याकडे काय, बघा मी ऍज इट इज घेतो एन इंटू 1 प्लस, आता -1 रेस टू एन ची 2 व्हॅल्यू, एकदा +1 घ्या, +1 घेतलं, आणि दुसऱ्यांदा काय घेतो मी मायनस एन इंटू 1 -1. काय केलं मी, बघा एकदा +1 घेतलं व्हॅल्यू आणि एकदा काय घेतलं -1. त्याचा आन्सर बघा इथं इक्वल टू, हे कधी पॉसिबल आहे, इफ एन इज इवन असेल तर, आणि इफ एन इज ऑड असेल तर. ओके, आता चला व्हॅल्यू पुट करूया इथं इक्वल टू. आता बघा एन 1 + 1 किती 2n एकदा झालं, आणि दुसरा 1 - 1 किती 0 इंटू एन. बघा 0 इंटू एन पण काय तुमच्याकडे 0. तर तुमच्याकडे ज्यावेळेस एन इवन असेल त्यावेळेस 2n येतो, आणि ज्यावेळेस तुमच्याकडे एन ऑड असेल त्यावेळेस आन्सर येतो 0. तर तुमच्याकडे एन ची व्हॅल्यू किती आल्या इथं 2. बघा 2, एकदा 2n आणि एकदा 0. इफ एन इज इवन आणि इफ एन इज ऑड. ज्यावेळेस तुम्हाला ऑड टर्म्स असेल त्यावेळेस तुमच्याकडे आन्सर 0 येतो, आणि ज्यावेळेस तुम्हाला इवन टर्म्स येईल त्यावेळेस 2n येतो. तर बघा याच्या सिक्वेन्सचा टर्म काढूया. पहिली टर्म 1 इज ऑड, दॅट मीन्स 0. A2 इक्वल टू 2 इज इवन. बघा 2 इवन असेल तर तुमच्याकडे हा सिक्वेन्स आहे, 2 इंटू 2 किती 4. परत तुमच्याकडे A3 इज ऑड नंबर, तर आन्सर 0. परत A4, बघा A4 म्हणजे काय 2n आहे, यांची व्हॅल्यू 4 पुट करा, किती तुमच्याकडे 8. Similarly, A5 is an odd number, answer 0. A6 is a 2n, 2 into 6 किती 12. असं सिमिलरली चालेल तुमच्याकडे. तर बघा इथं तुमच्याकडे A1 इक्वल 0, A2 4, A3 0, A4 8. तर सिक्वेन्स कशी बनली बघा, पहिली टर्म्स, दुसरी टर्म्स, तिसरी टर्म, चौथी टर्म, पाचवी, म्हणजे 0 4 0 8 0 12 असं सिक्वेन्स बनली. तर बघा 2 मिनिंग झाला. जर आपण याचं लिमिट पुट केलं, म्हणजे आपला सिक्वेन्स कॉन्व्हर्जन्स आहे की डायव्हर्जन्स चेक करायचं असेल, तर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ an इक्वल टू, आता 2 लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी किती 2n. बघा 2n चं सेपरेट लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी सेपरेट 0 चं लिमिट. आता जर मी इथं पुट केला तर याचा डायरेक्ट लिमिट किती येतो तुमच्याकडं, इन्फिनिटी येतो. 2 इन्फिनिटी जर पुट केला तर 2 इंटू इन्फिनिटी, आणि इथं 0 चा लिमिट जर पुट केला तर 0. तर ही सिक्वेन्स डायव्हर्जन्स पण नाहीये आणि कॉन्व्हर्जन्स पण नाहीये. बघा एक तर डायव्हर्जन्स असते तर एकच प्लस इन्फिनिटी आला असता, आणि जर कॉन्व्हर्जन्स असतं तर एकच 0 आला असता. तर इन्फिनिटी पण आला आन्सर आणि याचं 0 पण आला, 2 लिमिट आले. तर हे कॉन्व्हर्जन्स पण नाहीये आणि डायव्हर्जन्स पण नाहीये. त्याला एकच ऑप्शन आहे आता काय, की हे ऑस्युलेशन आहे. काय आहे, ऑस्युलेशन. तर बघा इथं इफ एन जर ऑड असेल तर सिक्वेन्स 0 कडे जाते, आणि एन जर इवन असेल तर तुमच्याकडे किती 2n म्हणजे प्लस डायव्हर्जन्स, म्हणजे 0 आणि इन्फिनिटीच्या मध्ये ही काय करते, तुम्हाला ऑस्युलेट करते, म्हणजे हे ऑस्युलेट बिटवीन 0 and 1. दुसरा एक्झाम्पल घेऊया आता. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये पण सेम आहे. तुमच्याकडे मायनस रेस टू पॉवर असेल तर त्याचं 2 मिनिंग राहतो. तुमच्याकडे हा पण कॉन्व्हर्जन्स आहे की नाही चेक करायचं आपल्याला. तर बघा याचे 2 मिनिंग आहेत तुमच्याकडे. काय 2 रेस टू n ला काही अडचण नाहीये,
आणि इथं 3n ला पण काही अडचण नाही. -2n बघा, -2n याचा मिनिंग होतो तुमच्याकडं एकदा तुमच्याकडे -2n येईल आणि एकदा +2n. इफ n इज ऑड असेल तर आन्सर येतो मायनस आणि इफ n इज इवन असेल तर आन्सर येतो प्लस. मग आपल्याकडे दोन आन्सर येतील याचे तुमच्याकडे. काय आन्सर आहे दोन? 3n आता 2n आणि 3n. आता मी काय करणार आहे बघा, एकदा घेतला मी +2n, एकदा प्लस येईल आणि एकदा काय येईल तुमच्याकडे मायनस येईल. बघा दोन आपल्याकडे भेटलं हे, तर याला जर मी सॉल्व्ह केलं तर 2n इंटू 2n म्हणजे कोणती संख्या बघा, a प्लस a किती म्हणतो आपण 2a, किंवा आपण म्हणलं की 3 + 3 किती तुमच्याकडे 2 × 3. तसंच सेम 2n इंटू 2n म्हणजे किती 2 × 2n अपॉन 3n. सिमिलरली इथं बघा 2n - 2n किती 0 अपॉन 3n. जर याला मी सॉल्व्ह केला तर किती तुमच्याकडे 2 टाइम्स किती 2n अपॉन 3n. आणि इथं किती 0/3 काय तुमच्याकडे 0. कोणत्याही संख्येला जर 0 ने डिवाइड केलं तर आन्सर येतो 0 आणि कोणत्याही संख्येला जर इन्फिनिटी ने डिवाइड केलं तर आन्सर येतो 0. ओके. आता हे आपल्याकडे बघा दोन व्हॅल्यू आले तुमच्याकडे, कोणता एकदा 2 × 2n अपॉन 3n आणि हा 0. आता आपण लिमिट पुट करणार आहे बघा, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ an इक्वल टू, तर लिमिट कसं येईल तुमच्याकडं, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी किती 2 टाइम्स 2/3n. बघा 2n 3n ला आपण एकत्रच पॉवर घेतलं, हा एक झाला आणि दुसरा काय तुमच्याकडे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी आणि दुसरा कोणता आला तुमच्याकडे 0 व्हॅल्यू इफ n इज अ ऑड. आता 0चं तर लिमिट 0 येणार आहे. आता वरचं बघा, वरच्याचा लिमिट जर 0 आला तर तुमच्याकडे काय की याचा जो लिमिट आहे तो 0 येतो पूर्णपणे, म्हणजे कॉन्व्हर्जंट आहे. तर इथं येतं बघा तुमच्याकडे a/b⁴n असेल इक्वल टू, याच्या दोन व्हॅल्यू येतात. ठीक आहे, एकदा 0 येते आणि एकदा काय येते +∞. 0 कधी येते ज्यावेळेस तुमच्याकडे b ची व्हॅल्यू a पेक्षा मोठी असेल. सॉरी इथं जागा नाहीये. बघा a/b⁴n ची व्हॅल्यू एकदा 0 असते आणि एकदा इन्फिनिटी असते. 0 कधी असते जर तुमच्याकडे a b म्हणजे b ची व्हॅल्यू डिनोमिनेटर जर मोठा असेल a पेक्षा न्यूमरेटर पेक्षा तर आन्सर 0 येतो. पण जर इथं a ची व्हॅल्यू जर ग्रेटर b असेल तर याची व्हॅल्यू इन्फिनिटी येते. ठीक आहे, तर इथं बघा तुमच्याकडे 2 आणि 3 मध्ये मोठा कोण आहे 3 आहे, तर 3 मोठा म्हणजे b मोठा आहे, डिनोमिनेटर मोठा आहे. तर याचा आन्सर जे आहे तुमच्याकडे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an इक्वल टू किती येईल तुमच्याकडे बघा 0 येईल आणि तुमचा खालचा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी किती 0. बघा परत सांगतो 0 कसा आला, 2/3 आहे तर 3 इज अ डिनोमिनेटर आहे आणि तुमच्याकडे हा न्यूमरेटर आहे. डिनोमिनेटरची जर व्हॅल्यू बघा कधी a/b⁴n असेल तर तुमच्याकडे जो न्यूमरेटर आहे तो छोटा आहे डिनोमिनेटर पेक्षा, त्यावेळेस आन्सर येतो 0. बघा याचं लिमिट टोटली इथं पण 0 आला, ऑड असेल इफ n इज अ इवन आणि इफ n इज अ ऑड. बघा ऑडला पण आन्सर 0 आला लिमिट आणि इव्हनला पण 0 आला. याचा मिनिंग काय झाला तुमच्याकडे, या टोटल लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an इक्वल टू किती आहे 0 आणि एकच लिमिट आला. याचा मिनिंग काय तुमच्याकडे, जी सिक्वेन्स an आहे ती कॉन्व्हर्जेस आहे, कॉन्व्हर्जेस टू किती 0 आहे. जर तुमच्याकडे बघा ऑडला वेगळा लिमिट आला असता, इव्हनला वेगळा आला असता तर दिस सिक्वेन्स इज अ ऑसिलेशन सिक्वेन्स. जर डायव्हर्जन्स असता तर दोन्ही इन्फिनिटीला गेलं असतं, डायव्हर्जन्स टू -इन्फिनिटी असतं तर दोन्ही मायनस आलं असतं. कॉन्व्हर्जन्स आहे म्हणजे दोन्ही लिमिट सेम आहे आणि जर दोन्ही लिमिट वेगवेगळे असतात तर दिस इज अ ऑसिलेशन. बघा इथं तुम्हाला दिलेला आहे 2k, तर तुमच्याकडे दोन्ही सिक्वेन्स जे आहे ते 0 ला कॉन्व्हर्जेस आहे, तर सिक्वेन्स कॉन्व्हर्जेस टू 0. तर याचं मिनिंग काय, याचा जो लिमिट आहे तो किती आला तुमच्याकडे 0 आलेला आहे. चला आता बघूया आपण. Constant sequence, the sequence so that the constant sequence an equal to c where c belongs to or converges to c. तर आपण पाहिलंय बघा बेसिक मध्ये तुमच्याकडे कॉन्व्हर्जन्स सिक्वेन्स म्हणजे काय की तुम्ही कितीवी बी टर्म घ्या, nth टर्म घ्या तरी पण एकच व्हॅल्यू येत असेल, किंवा ज्या टर्म्स मध्ये ज्या सिक्वेन्स मध्ये nच नाहीये म्हणजे व्हेरिएबलच नाहीये त्या सिक्वेन्सला आपण कॉन्स्टंट सिक्वेन्स म्हणतो. तर an इक्वल टू सपोज c आहे तर आपण an इक्वल टू 5 जरी घेतला दिस इज कॉन्स्टंट सिक्वेन्स, an इक्वल टू 7 जरी घेतला दिस इज कॉन्स्टंट सिक्वेन्स. का, कारण याच्यामध्ये तुम्हाला n ची टर्मच नाहीये, तर तुमच्याकडे ज्या टर्म सिक्वेन्स मध्ये n ची टर्मच नाहीये त्याला काय म्हणतो आपण कॉन्स्टंट सिक्वेन्स. तुम्ही असं पण म्हणू शकता an इक्वल टू एखादा टेबल म्हणजे जी सिक्वेन्स आहे ज्याच्यामध्ये n व्हेरिएबलच नाही ती काय झालं तुमच्याकडे कॉन्स्टंट सिक्वेन्स. तर कॉन्स्टंट सिक्वेन्स स्वतःलाच कॉन्व्हर्जेस आहे. का, कारण जर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी घेतला मी इन्फिनिटी an इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी
आणि सी सिक्वेन्स एन म्हणजे कोण सी, तर कॉन्स्टंटचं लिमिट किती येतो कॉन्स्टंट, म्हणून दिस सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जेस टू सी. बाय डेफिनेशन थ्रू आपण सॉल्व्ह करूया. बघा डेफिनेशन काय तुम्हाला कॉन्व्हर्जन दाखवण्यासाठी की an मायनस एल इज लेस दॅन एप्सिलॉन दाखवायचं आहे आपल्याला. तर an म्हणजे कोण तुमच्याकडे an इक्वल टू सी आणि एल इक्वल टू पण किती आहे सी. तर कॉन्व्हर्जेस टू सी दाखवायचं आपल्याला, शो दॅट. तर बाय डेफिनेशन जावं लागणार आपल्याला. जरी कॉन्व्हर्जेस टू सी नसता चेक करायचं असतं तर आपण लिमिट घेतलं असतं. तर पुट केलं an मायनस एल इक्वल टू an ची व्हॅल्यू सी आहे आणि याची पण सी व्हॅल्यू आहे. आन्सर किती आला 0 आणि 0 जो आहे तो एप्सिलॉन पेक्षा छोटा आहे. तर डेफिनेशन होल्ड झाली. याचा मिनिंग काय झाला की लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ सी इक्वल टू किती आला सी. तर दिस सिक्वेन्स an इक्वल टू सी इज अ CGT2 म्हणजे कॉन्व्हर्जेस टू किती स्वतः सी ला. सपोज सिक्वेन्स 5 आहे an इक्वल टू 5 आहे तर दिस सिक्वेन्स an इक्वल टू 5 कॉन्व्हर्जेस टू 5 म्हणजे स्वतःला कॉन्व्हर्जेस असते. कोणती घ्या an इक्वल टू 7 असेल दिस इज अ CGT2 7. an इक्वल टू 5 घेतला CGT2 5. कोणती घ्या an इक्वल टू 10 जर घेतली तर कॉन्व्हर्जेस टू 10 म्हणजे कॉन्स्टंट सिक्वेन्स जी आहे ती स्वतःला कॉन्व्हर्जेस असते. अशा पद्धतीने आता बघा दुसरा आहे शो दॅट द सिक्वेन्स an इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n इज डायव्हर्जंट. आता हे डायव्हर्जंट आहे. जर लिमिट केला मी बघा लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी an इक्वल टू तुमच्याकडे काय लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ स्क्वेअर रूट ऑफ किती n. आता पुट करा n ची व्हॅल्यू किती इन्फिनिटी स्क्वेअर रूट ऑफ इन्फिनिटी. बघा इन्फिनिटीचा स्क्वेअर करा मल्टिप्लाय करा तर आन्सर किती येतो तुमच्याकडे इन्फिनिटी. लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी इक्वल टू काय आलं तुमच्याकडे इन्फिनिटी. मग दिस सिक्वेन्स an इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n इज अ डायव्हर्जेस टू प्लस इन्फिनिटी. जर मायनस इन्फिनिटी आला तर आपण म्हणलो असतो की डायव्हर्जेस टू मायनस इन्फिनिटी. आता पुढचा बघा हा क्वेश्चन 10 नंबरचा आहे. बघा ज्यावेळेस तुमच्याकडे स्क्वेअर रूट येईल बघा शो दॅट द सिक्वेन्स an इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n प्लस 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ n इज कॉन्व्हर्जंट दाखवायचं आपल्याला. आता हे कॉन्व्हर्जंट दाखवायचं तर ज्यावेळेस तुमच्याकडे हे स्क्वेअर रूट मध्ये असेल अशी गोष्ट त्यावेळेस त्याला आपण रॅशनलायझेशन सॉल्व्ह करतो. आपण डायरेक्ट जर इन्फिनिटी पुट केला तर इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी काही मिनिंग राहिला का नाही. त्याच्यामुळे आपण रॅशनलायझेशन आपण याला सॉल्व्ह करूया. बघा रॅशनलायझेशन म्हणजे काय तुमच्याकडे an सिक्वेन्स आहे काय आहे स्क्वेअर रूट ऑफ n प्लस 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ n आहे. ओके तर रॅशनलायझेशन मध्ये काय करणार आहे आपण की बघा दोन याच्यामध्ये दोन स्क्वेअर रूट मध्ये तुम्हाला साइन काय मायनस तर आपण मल्टिप्लाय करायचं अपोजिट n प्लस 1 आणि प्लस तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ n. बघा जर इथं मायनस आहे तर आपण प्लसने मल्टिप्लाय करायचं आणि जर प्लस असेल तर इथं मायनसने मल्टिप्लाय करायचं. सेम दोन रॅशनल मध्ये किंवा दोन स्क्वेअर रूट मध्ये जो साइन असेल त्याच्या अपोजिटने मल्टिप्लाय करायचं. आपण असं डायरेक्टली मल्टिप्लाय करू शकतो का नाही करू शकत. जर नाही करू शकत तर आपल्याला एकच काम आहे काय की याला डिवाइडला पण करावं लागेल स्क्वेअर रूट ऑफ n प्लस 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ n म्हणजे आपण बघा याला कॅन्सल करू शकतो म्हणजे तोच मिनिंग राहिला. आता इथं बघा तुमच्याकडे a मायनस बी आणि a प्लस बी जर असेल तर आपण याला कसं लिहितो a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके तर इथे बघा तुमच्याकडे हा झाला a मायनस बी हा झाला a हा तुमच्याकडे b. बघा a मायनस बी आणि तुमच्याकडे हा a प्लस बी. त्याच्या आन्सर काय तुमच्याकडे a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर an इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n प्लस 1 हा a आहे या होलचा स्क्वेअर प्लस मायनस बघा सॉरी इथं मायनस आहे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर मायनस बी स्क्वेअर म्हणजे कोण बी कोण आहे तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ n या होलचा स्क्वेअर अपॉन काय आलं तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ n प्लस 1 आणि प्लस स्क्वेअर रूट ऑफ n आलं. काहीच केलेलं नाहीये फक्त रॅशनलायझेशन मध्ये इथं दोन स्क्वेअर रूट मध्ये मायनस होता म्हणून प्लसने मल्टिप्लाय केलं. आता त्याला सॉल्व्ह करूया बघा एखादी संख्या कोणती असेल सपोज इथं स्क्वेअर रूट मध्ये a आहे आणि याचा जर स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर निघून जातो. ठीक आहे तसंच इथं स्क्वेअर रूट मध्ये n प्लस 1 आहे आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर तो निघून जातो. तर an इक्वल टू काय आला तुमच्याकडे n प्लस 1 मायनस परत इथं पण स्क्वेअर रूट ऑफ n आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे तर निघून गेला m अपॉन खाली किती राहिलं तुमच्याकडे n प्लस 1 आणि प्लस स्क्वेअर रूट ऑफ n n कॅन्सल कारण n प्लस आहे मायनस आहे. तर तुमच्याकडे जी सिक्वेन्स an आहे ती काय राहिली 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ n प्लस 1 आणि प्लस स्क्वेअर रूट ऑफ n. ओके आता हे झालं तुमच्याकडे आहे. आता याचं लिमिट पुट करू शकतो आपण. तर लिमिट पुट करण्याच्या अगोदर डायरेक्ट आपण पुट करू शकत नाही कारण इथं पुट केलं तर इथं इन्फिनिटी त्याला आपण थोडंसं सॉल्व्ह करूया. बघा लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी an इक्वल टू लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी बघा 1 अपॉन. आता तुमच्याकडे इथं बघा इथं पहिलं इथं काय तुमच्याकडे n कॉमन काढू शकतो मी कारण n प्लस 1 आहे तर स्क्वेअर रूट मध्ये n कॉमन काढल्यानंतर तर बघा इथं या टर्म्स मधून n कॉमन काढला तर n 1 राहिला प्लस
या 1 मधून जर n कॉमन काढला, बघा इथं एकही टर्म्स नाही, ज्यावेळेस आपल्याला 1 कॉमन काढायचा तर तो डिवाइडला होऊन जातो, जर नसेल त्याच्याकडे n. आपण पुढे एक्झाम्पल भरपूर पाहणार आहेत असे. हे झालं आणि तुमच्याकडे प्लस स्क्वेअर रूट ऑफ n. आता बघा इथं याला थोडंसं मी अजून मॉडिफाय करतो. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी किती तुमच्याकडं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इक्वल टू. आता इथं बघा डायरेक्ट जरी व्हॅल्यू पुट केला आपण तरी चालतं. बघा डायरेक्ट पुट करा इन्फिनिटी, तर इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी तुमच्याकडे काही नाही इन्फिनिटी, तर 1 अपॉन इन्फिनिटी करण्यापेक्षा आपण अजून एक काम करूयाचं इक्वल टू किती लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 अपॉन, बघा तुमच्याकडे स्क्वेअर रूट मध्ये a इंटू बी असेल तर आपण सेपरेट करू तो स्क्वेअर रूट ऑफ a इंटू स्क्वेअर रूट ऑफ b. तर सेपरेट बघा ही टर्म्स एक आहे तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ n आणि ही सेपरेट, तर स्क्वेअर रूट ऑफ n सेपरेट झाला इंटू स्क्वेअर रूट ऑफ किती 1 प्लस 1 अपॉन n आणि प्लस स्क्वेअर रूट ऑफ n. बघा इथं पण n आहे, या टर्म्स मध्ये पण n आहे, आपण कॉमन काढू शकतो. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ n आणि 1 प्लस 1 अपॉन n दिस इज स्क्वेअर रूट मध्ये. तर तुमच्याकडे काय आहे की इथं पूर्णपणे निघून गेली ही टर्म्स, तर ही टर्म्स राहिली आणि प्लस ही टर्म पूर्णपणे निघून गेल्यानंतर राहिलं 1. आता जर आपण व्हॅल्यू लिमिट पुट केलं इथं, लिमिट इथं जरी पुट केलं असतं तरी डायरेक्ट चाललं असतं, कारण इथं पुट केलं असतं लिमिट काय तुमच्याकडं इन्फिनिटी, तर इथं आपण पुट करू आता इन्फिनिटी 1 अपॉन टोटली इन्फिनिटी. बघा यांची व्हॅल्यू इन्फिनिटी पुट केली, इथे इन्फिनिटी पुट केल्यानंतर हा 0 झाला, तर 0 स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस 1, याला जर इन्फिनिटी मल्टिप्लाय केलं तर 1 अपॉन इन्फिनिटी. कारण इन्फिनिटीने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर तुमचा आन्सर किती येणार आहे इन्फिनिटी. 1 अपॉन इन्फिनिटी किती आला 0. दॅट मीन्स लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ an इक्वल टू किती आला 0. 0 आला, याचा मिनिंग काय झाला की ही जी सिक्वेन्स आहे तुमच्याकडे ती कॉन्व्हर्जन टू काय 0 ला आहे. ओके, असं रॅशनलायझेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. अजून एक एक्झाम्पल घेतो मी तुमच्याकडे. बघा हा जो एक्झाम्पल आहे सेम रॅशनलायझेशन आहे, याला पण आपण सॉल्व्ह करूया. बघूया की ही सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट आहे की डायव्हर्जंट आहे. चला तर बघूया आपण ही सिक्वेन्स. बघा सेम तुमच्याकडे काय आहे, दोन संख्या आहे, ही पण स्क्वेअर रूट मध्ये आहे आणि ही पण स्क्वेअर रूट मध्ये आहे. तर याला पहिला आपण याला सॉल्व्ह करूया. स्क्वेअर रूट ऑफ n हे तर सेपरेट आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ n प्लस 1 आणि मायनस स्क्वेअर रूट ऑफ n. पहिलं मला काय करावं लागेल की ही जी टर्म्स आहे तुमच्याकडं याला आपल्या रॅशनलायझेशनने सॉल्व्ह करावं लागेल. बघा ही अशी डायरेक्ट सॉल्व्ह होत नाही, तर सॉल्व्ह करण्यासाठी बघा स्क्वेअर रूट ऑफ n प्लस 1, तुमच्याकडे इथं मायनस आहे तर मायनस काय करणार मी प्लस अपॉन. आपण असं डायरेक्ट घेऊ शकत नाही, डायरेक्ट घेता येत नाही, त्याच्यामुळे आपण याला काय करणार सेम कॅल्क्युलेशन मध्ये डिवाइड पण करणार. आताच पहिला आपण काय बघा इथं आता तुमच्याकडे हा a हा b हा a आणि हा b, a मायनस b a प्लस b, दॅट मीन्स तुमच्याकडे स्क्वेअर रूट n तर बाहेरच आहे, तर काय तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ n प्लस 1 हे a झालं, या होलचा स्क्वेअर मायनस म्हणजे काय तुमच्याकडे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय असतो a मायनस b आणि a प्लस b. तर a म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ n प्लस 1, b म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ n, तर सेम तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ n चा होल स्क्वेअर. आता खाली काहीच नाही म्हणजे काय आपल्याकडे स्क्वेअर रूट ऑफ n प्लस 1 आणि प्लस तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ n. ओके, त्याला थोडंसं सॉल्व्ह करूया. स्क्वेअर रूट ऑफ n इंटू, बघा हा स्क्वेअर रूट पण आहे त्याचा स्क्वेअर निघून जाईल, राहिलं काय तुमच्याकडे n प्लस 1 राहिला मायनस स्क्वेअर रूट ऑफ n चा स्क्वेअर म्हणजे काय परत तुमच्याकडे n अपॉन स्क्वेअर रूट ऑफ n प्लस 1 आणि प्लस किती स्क्वेअर रूट ऑफ n. ओके चला, हा n आणि हा n कॅन्सल, तर राहिलं काय तुमच्याकडे इथं स्क्वेअर रूट ऑफ n इन ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन किती स्क्वेअर रूट ऑफ n प्लस 1 आणि प्लस तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ n. ओके, एवढा पार्ट राहिला का, कारण प्लस n आणि मायनस n निघून गेला. तर आता आपण याला लिमिट पुट करू शकतो. ठीक आहे, आता आपण याला लिमिट पुट करून काढूया की याचं लिमिट किती येत होते. लिमिट जर कॉन्स्टंट आला एकच तर कॉन्व्हर्जंट, जर इन्फिनिटी आला तर डायव्हर्जंट, मायनस इन्फिनिटी आला तर डायव्हर्जेस टू मायनस इन्फिनिटी. इन्फिनिटी आणि जर कॉन्व्हर्जंट पण नाही आणि डायव्हर्जंट पण नाही तर आपण याला सांगू शकतो काय दिस इज ऑल्सो. चला तर आता आपण काय करूया लिमिट पुट करूया दोन्ही साईडनी. आता बघा ही सिक्वेन्स तुमच्याकडे an होती, आता मी लिमिट पुट करतो. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ an इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n ला काही अडचण नाहीये बघा 1 अपॉन. आता इथं आपण काय करणार आहे स्क्वेअर रूट मध्ये तुमच्याकडे काय n आहे, तर पहिल्या या दोन टर्म्स मधून मी n कॉमन काढला, तर पहिल्या टर्म्स मधून 1 प्लस 1 बाय n झाला. बघा इथे n कॉमन काढल्यानंतर 1 राहिलं आणि इथं काहीच नव्हतं म्हणून डिवाइडला 1 बाय n झालं. ओके झालं, ही पहिली टर्म्स प्लस आणि स्क्वेअर रूट ऑफ n. आता बघा इथं परत तुमच्याकडे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी आहे
an इक्वल टू स्क्वेअर रूट एन मी पहिल्यापासून सेमच घेतोय, त्याला काहीच करायचं नाही. तर इथं बघा 1 अपॉन, इथं तुम्हाला दोन टर्म्स स्क्वेअर रूट मध्ये, ही एक टर्म आहे आणि दुसरी टर्म, ही पहिली टर्म आणि दुसरी टर्म. तर स्क्वेअर रूट मध्ये दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन असेल तर सेपरेट स्क्वेअर रूट होतो. तर बघा पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट सेम दिला मी एन याचं पहिल्याचं, आणि सिमिलरली दुसऱ्याचं टर्म 1 प्लस 1 बाय एन. ओके, आणि प्लस तुमच्याकडे इतर आहे सेम एन. ओके, आता बघा हे दोन टर्म्स आहे, हा पहिली टर्म्स आहे, हा दुसरी टर्म्स आहे. या दोन्ही टर्म्स मध्ये स्क्वेअर रूट एन इथं पण आहे, स्क्वेअर रूट एन पण आहे. का काढायचं, मला कॉमन करायला, मला कॅन्सल करायचं आहे. तर स्क्वेअर रूट ऑफ एन वरती लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी, स्क्वेअर रूट ऑफ एन वरती आहे इंटू 1 अपॉन स्क्वेअर रूट एन जर कॉमन काढला तर बघा इथं पहिल्या टर्म मध्ये काय राहिलं तुमच्याकडे, स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 1 बाय एन राहिलं. बघा पहिल्या टर्म्स मधून आपण काय कॉमन काढला की स्क्वेअर रूट ऑफ एन कॉमन काढला, तुमच्याकडे रिमेनिंग काय राहिलं बघा इथं मी स्क्वेअर मध्ये घेतो, प्लस सेम दुसऱ्याकडे तुमच्याकडे जर स्क्वेअर रूट एन बाहेर गेला तर राहिलं तुमच्याकडे 1. ओके, आता इथं बघा हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, कॅन्सल झाले स्क्वेअर रूट, तर राहिलं काय तुमच्याकडे लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी, तर 1 अपॉन स्क्वेअर रूट किती 1 प्लस 1 बाय एन आणि प्लस बाकीचं होल. आता लिमिट पुट करू शकतो आपण 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस यांची जागी काय पुट करायचं 1 बाय इन्फिनिटी आणि प्लस हा 1 तुमच्याकडे काहीच नाही, तो बाजूचा आहे. तर स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट 1 प्लस 1 अपॉन इन्फिनिटी किती 0 आणि प्लस 1. तर इथं परत सॉल्व्ह करूया, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 0 1, स्क्वेअर रूट 1 म्हणजे किती 1 प्लस आणि हा 1 तुमच्याकडे ऍडिशन, तर किती आला तुमच्याकडे 1 बाय 2. तर दिस सिक्वेन्स लिमिट n tends to infinity of an, this sequence is convergent and converges to किती 1 by 2. तर ते आपल्याला क्वेश्चन मध्ये जे होतं the sequence prove that the sequence is converges to किती 1 by 2. तर ही सिक्वेन्स आपण कॉन्व्हर्जेस दाखवली 1 by 2 ला. ठीक आहे, आता चला आपल्याकडे आता दुसरा पॅटर्न आहे, एक क्वेश्चन आहे की शो दॅट द सिक्वेन्स n इक्वल टू 1 बाय n कॉन्व्हर्जेस टू 0. तर इथं बघा यासाठी तुम्हाला काही गोष्टी लागणार आहेत. शो दॅट म्हटलंय आणि त्यांनी लिमिट पण दिलेलं आहे 0, तर त्यावेळेस आपल्याला डेफिनेशन वापरायची असते. आणि जर तुम्हाला विचारलं की चेक कॉन्व्हर्जंट आहे म्हणून त्यावेळेस लिमिट पुट करायचं असणार आहे. तर दोघात हा फरक आहे. तर कॉन्व्हर्जन्स तुम्हाला दिलेलं आहे 0 ला आहे. तर पहिली गोष्ट बघा आर्चिमिडियन प्रॉपर्टी काय आपण शिकलोय, त्याच्यावर व्हिडिओ पण बनवलाय. आर्चिमिडियन प्रॉपर्टी काय सांगते की तुमच्याकडे कोणताही एखादा ऍप्सिलॉन पॉझिटिव्ह असू द्या कोणताही जगातला, तर तुम्हाला एक n एक्झिस्ट होतोच, देयर एक्झिस्ट n. काय की जर मी 1 बाय ऍप्सिलॉन घेतला तर त्याला मला एक n त्याच्यापेक्षा मोठा भेटतो. किती मोठा घेऊ द्या ऍप्सिलॉन, सपोज ऍप्सिलॉन इक्वल टू जर मी 0.1 घेतला तर त्यासाठी मला एक n जो आहे तो किती एक्झिस्ट होतो 1. सपोज ऍप्सिलॉन इक्वल टू 2.9 घेतला तर त्यासाठी मला एक n एक्झिस्ट होतो 3. सपोज मी ऍप्सिलॉन इक्वल टू 9.88 घेतला तर त्यासाठी मला 10 ऍप्सिलॉन, म्हणजे की कोणताही नंबर घ्या त्याच्यापेक्षा एक नॅचरल नंबर मोठा असतो. तर बघा 1 बाय ऍप्सिलॉन इज एनी रिअल नंबर, त्याच्यापेक्षा एक नॅचरल नंबर मोठा झाला. म्हणजेच आपल्याला उलट करू शकतो. काय जर उलटा केला मी तर हा स्मॉल n घेतो मी, स्मॉल n जर उलटा केला तर 1 बाय n जर खाली आला आणि ऍप्सिलॉन जर वरती घेतला तर तुमच्याकडे काय येतो की हा घटदान होतो ऍप्सिलॉन. ओके, म्हणजे काय केलं मी, हा ऍप्सिलॉन इकडे पाठवला आणि हा n इकडे पाठवला, तर 1 बाय n जो आहे तो ऍप्सिलॉन पेक्षा छोटा. आता आपल्या याच्या पुढे लक्षात ठेवायचं की 1 बाय n जो आहे तो लेस दॅन ऍप्सिलॉन. 1 बाय n जिथं जिथं येईल तिथं आपल्याला पुट करायचं आहे ऍप्सिलॉन. चला तर आता आपण आपल्या डेफिनेशन कडे येऊया. बघा याची डेफिनेशन काय आहे तुमच्याकडं की मॉड ऑफ an मायनस l इज लेस दॅन काय आला पाहिजे ऍप्सिलॉन आला फॉर ऑल n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू k. ही आहे तुम्हाला कॉन्व्हर्जन्सची डेफिनेशन. डायव्हर्जन्स डेफिनेशन कशी होती की n इज लेस दॅन m इम्प्लाइज n इज ग्रेटर दॅन m, अशी होती आपल्याकडे डेफिनेशन. ही डायव्हर्जेस टू मायनस इन्फिनिटी, dgt टू मायनस इन्फिनिटी. dgt टू प्लस इन्फिनिटी कशी होती की an जो आहे ग्रेटर दॅन m इम्प्लाइज n ग्रेटर दॅन m, म्हणजे n ग्रेटर दॅन m दोघांसाठी सेमच आहे. तर ही डायव्हर्जन्सची. तर कॉन्व्हर्जन्सची डेफिनेशन नुसार आपण सॉल्व्ह करूया. बघा an मायनस l, तर तुमच्याकडे काय आहे की मॉड ऑफ an मायनस l इक्वल इज लेस दॅन काय दाखवायचं आपल्याला ऍप्सिलॉन, हे आपल्याला टार्गेट आहे. तर मी घेतलं a म्हणजे कोण आपल्याला सिक्वेन्स 1 बाय n, l ची व्हॅल्यू किती तुम्हाला 0. बघा कॉन्व्हर्जेस टू 0 म्हणजे काय की ही सिक्वेन्स an इक्वल टू 1 बाय n आहे आणि तुमच्याकडे l इक्वल टू किती आहे 0 आहे. तर मग पुट केलं मी, मला लेस दॅन ऍप्सिलॉन दाखवायचं, तर 1 बाय n, तर 1 बाय n मायनस 0 किती 1 बाय n, आणि 1 बाय n पेक्षा लेस दॅन कोण असतो तुमच्याकडे 1 बाय k. 1 बाय k म्हणजेच कोण तुमच्याकडे, आता मी 1 बाय n घेतला, 1 बाय k इज लेस दॅन ऍप्सिलॉन.
तर झालं का इथं 1 बाय के आणि या 1 बाय एन पेक्षा कोण मोठा आहे एप्सिलॉन. तर दाखवलं आपण डायरेक्ट काय की एन मायनस एल इज लेस दॅन काय दाखवला एप्सिलॉन. म्हणजे हे होड झालं, त्याचा मिनिंग झाला की लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी 1 अपॉन एन इक्वल टू 0. आता आपण दुसरं घेऊया एक्झाम्पल. बघा दुसरा एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला दाखवायचं एन सेम 1 बाय एन स्क्वेअर. दिस इज सिक्वेन्स. पहिले सिक्वेन्स लिहितो एन इक्वल टू 1 बाय एन स्क्वेअर आणि कॉन्व्हर्जेस टू 0. तर एल इक्वल टू किती आहे 0. ठीक आहे. आता आपण बघूया आपल्याला काय दाखवायचं की मॉड ऑफ एन मायनस एल इज लेस दॅन एप्सिलॉन दाखवायचं आहे आपल्याला. तर पुट करूया आपण. बघा एन ची व्हॅल्यू 1 बाय एन स्क्वेअर, एल ची व्हॅल्यू 0 इक्वल टू 1 बाय एन स्क्वेअर मायनस 0 किती तुमच्याकडे 1 बाय एन स्क्वेअर. 1 बाय एन स्क्वेअर बघा जर एन पेक्षा मोठा असेल तर याला उलटा केला मी. एन हा एन स्क्वेअर पेक्षा छोटा आहे म्हणजे एन स्क्वेअर मोठा आहे, तर उलटा केल्यानंतर 1 बाय एन स्क्वेअर जो आहे छोटा असतो 1 बाय एन पेक्षा. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण रिव्हर्स करू त्यावेळेस कोण 1 बाय एन स्क्वेअर पेक्षा कोण मोठा 1 बाय एन. 1 बाय एन स्क्वेअर पेक्षा कोण मोठा झाला 1 बाय एन आणि 1 बाय एन पेक्षा कोण मोठा आहे एप्सिलॉन. तर झालं का 1 बाय एन स्क्वेअर मायनस 0 इज लेस दॅन एप्सिलॉन. दॅट मीन्स एन मायनस एल इज लेस दॅन एप्सिलॉन. झालं. आपलं टार्गेट काय होतं की आपल्याला काय दाखवणे की एन लेस दॅन जो एन मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन दाखवणं आहे फॉर ऑल एन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू के. तर हे दाखवलं आपण काय एन मायनस एल इज लेस दॅन एप्सिलॉन. आता बघा पुढचा एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला अजून एक समजेल. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. बघा आपल्याकडे काय दिलंय शो दॅट द सिक्वेन्स 3n+2 अपॉन n+2 कॉन्व्हर्जेस टू 0. बघा ही झाली तुमच्याकडे एन ची व्हॅल्यू आणि हा झाला तुमच्याकडे एल ची व्हॅल्यू. एल इक्वल टू किती 3. तर आपल्याला बघा आपल्याला काय दाखवायचं आहे की मॉड ऑफ एन मायनस एल इज लेस दॅन एप्सिलॉन दाखवायचं. आपलं हे टार्गेट आहे फॉर ऑल एन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू के साठी. ओके. चला तर आपण बघूया. तर एन इक्वल टू किती आहे तुमच्याकडं 3n+2 अपॉन किती n+2 और एल इक्वल टू किती आहे 3. चला आता दाखवूया. मॉड ऑफ एन मायनस एल इक्वल टू पुट करा 3n+2 अपॉन n+2 मायनस एल ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. आता इथं बघा तुमच्याकडे आपल्याला हे टोटली आन्सर किती आणायचं आहे लेस दॅन एप्सिलॉन आणायचं आहे. ओके. जर हा लेस दॅन एप्सिलॉन आणला तर हे तुमच्याकडे हे या सिक्वेन्सचं लिमिट कोण झालं तुमच्याकडे हा आहे. तर आपल्याला डायरेक्ट घेता येणार नाही. तर आपल्याला ह्या सिक्वेन्सचं लिमिट 3 दाखवायचं आहे. तर आपण काय करणार इक्वल टू पहिला सॉल्व्ह करून घेऊया. याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. बघा ए अपॉन बी मायनस सी अपॉन डी असेल तर याला सॉल्व्ह कसं करतो आपण की या दोघांचं क्रॉसिंग करतो ए इंटू डी मायनस या दोघांचं क्रॉसिंग करतो बी इंटू सी अपॉन या दोघांचं मल्टिप्लिकेशन बी इंटू डी. इथं पण सेम आहे काही नाही म्हणजे 1 आहे. तर आपण याला थोडं सॉल्व्ह करून घेऊया. बघा 3n+2 इंटू 1 किती 3n+2 मायनस मायनस असेल तर मायनस घ्यायचं प्लस. आता या 3 इंटू दिस किती 3 इंटू n+2. ओके. अपॉन या दोघांचा गुणाकार n+2 इंटू 1 किती n+2 झालं. अजून पण आपल्याला लेस दॅन एप्सिलॉन नाही आलं तर इक्वल टू आपण सॉल्व्ह करूया 3n+2. आता इथं बघा तुमच्याकडे हा मायनस आहे -3 मध्ये मल्टिप्लाय करा. -3 इंटू n किती -3n नंतर -3 इंटू 2 किती -6 अपॉन तुमच्याकडे किती n+2 झालं. आता इथं तुमच्याकडे काय करूया सॉरी इथं आपल्याकडे n+1 आहे. n+1 घ्या. इथं पण 1 घ्या. इथं पण n+1 आणि इथं पण n+1 घ्या. इथं पण n+1 घ्या. ओके. n+1 म्हणजे किती तुमच्याकडे इथं या 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा झाला -3. ओके. आता याला सॉल्व्ह करा बघा +3n -3n कॅन्सल झाला तर तुमच्याकडे काय राहिला 2 - 3. तर 2 - 3 किती तुमच्याकडे -1 अपॉन n+1. इथं पण 1 n+1. ओके. आता n+1 झाला तर याच्यामध्ये जरी असेल मॉड मध्ये मायनस असेल तरी आपण ऍब्सोल्यूट मध्ये पाहिला आहे. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय असते मायनस जरी असेल तरी प्लस असते n+1 मध्ये. ओके. आता आपल्याला आपण हे पाहिलं की 1 बाय n लेस दॅन एप्सिलॉन येतो. आपण हे पाहिलं नाही 1 + n+1 इज लेस दॅन एप्सिलॉन मध्ये. तर हे कसं करणार आपण की n पेक्षा कोण मोठा आहे n+1 मोठा आहे का कारण n मध्ये मी एक ऍड करतोय. याला जर मी उलटा केला 1 बाय n+1 आता कोण छोटा होऊन जाईल दिस. म्हणजे n जो होता तो छोटा होता n+1 पेक्षा. ज्यावेळेस मी रिव्हर्स करेल त्या रिव्हर्स करल्या वेळेस काय हा मोठा होऊन जाईल आणि हा छोटा होऊन जाईल. म्हणजे ज्याच्यापेक्षा कोण मोठा आहे 1 बाय n. आणि आपण पाहिलं 1 बाय n पेक्षा कोण मोठा आहे एप्सिलॉन. म्हणजेच इकडे डायरेक्ट जर केलं मी तर n मायनस एल इज लेस दॅन काय आला तुमच्याकडे एप्सिलॉन फॉर ऑल n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू के.
झालं. म्हणजे आपण काय दाखवलं की मॉड ऑफ an मायनस यल इज लेस दॅन एप्सिलॉन दाखवला. याचा मिनिंग लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 3n प्लस 2 अपॉन n प्लस 1 चं लिमिट किती येतो 3. आपण डायरेक्ट जरी केलं तर बघा हे 3 येतो म्हणजे कॉन्व्हर्जेस टू काय झालं 3. दिस सिक्वेन्स इज CGT टू 3. आपण ठीक आहे आपल्या पद्धतीने हे डेफिनेशन थ्रो झाला. जर यांनी विचारलं असतं की हे कॉन्व्हर्जेस आहे की डायव्हर्जन्स तर कसं चेक केलं असतं ऑर मध्ये. बघा लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी तुमच्याकडे किती आहे an इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. आता बघा 3n प्लस 2 आहे तर मी n कॉमन काढला तर हायेस्ट पॉवर न्यूमरेटर मधून कॉमन काढायची ज्यावेळेस पॉलिनॉमियल असेल तर n कॉमन काढल्यानंतर किती राहिलं 3 प्लस या 2 कडे आहे का एक पण n नाहीये तर 2 अपॉन n डिवाइडला गेला अपॉन खाली n प्लस 1 आहे तर n कॉमन काढला. बघा इथून n कॉमन काढल्यानंतर 1 राहिला 1 प्लस आणि तर 1 कडे काहीच नाही या 1 कडे 1 बाय n झाला. n कॅन्सल झाला तर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी किती तुमच्याकडे 3 प्लस 2 बाय n अपॉन 1 प्लस 1 बाय n. आता लिमिट पुट करूया. आता जिथे जिथे येणार तिथे इन्फिनिटी पुट करूया. 3 प्लस 2 अपॉन इन्फिनिटी अपॉन 1 प्लस 1 बाय इन्फिनिटी तर किती आला तुमच्याकडे 3 प्लस 2 अपॉन इन्फिनिटी 3 प्लस 0 अपॉन 1 प्लस 0. का 2 अपॉन इन्फिनिटी किती येतो तुमच्याकडे 0 1 अपॉन इन्फिनिटी पण 0 तर 3 प्लस 0 0 3 आणि 1 प्लस 0 1 तर टोटल आन्सर आला 3. म्हणजे बघा या सिक्वेन्सचं लिमिट पण किती आला तुमच्याकडे 3. दिस कॉन्व्हर्जेस टू 3. ठीक आहे. आता तुम्ही बघा असंच एक्झाम्पल घेऊ शकता की शो दॅट 5n तुमच्या होमवर्क साठी तुम्हाला 5n प्लस 3 अपॉन 6n प्लस 2 दिस सिक्वेन्स इज CGT टू 5 अपॉन 6. तुम्ही बाय डेफिनेशन हे सॉल्व्ह करू शकता. ही तुमच्याकडे an ची व्हॅल्यू झाली आणि ही झाली l ची. तर हे तुम्ही सिक्वेन्स सॉल्व्ह करा आणि आन्सर लेस दॅन एप्सिलॉन दाखवा. आता बघा आपल्याकडे हा युनिकनेस ऑफ लिमिटचा एक थेरम आहे की याचा मिनिंग काय बघा की तुमच्याकडे दोन लिमिट आहे सपोज L1 आणि L2 तर एखादा सिक्वेन्स जर लिमिट एक्झिस्ट झाला तर त्याला एकच लिमिट असतो. तर आपल्याला हे युनिकनेस दाखवायचं की कोणताही जर एखादा सिक्वेन्स असेल तर त्याचा लिमिट जर एक्झिस्ट होत असेल तर युनिक असतो तो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सपोज L1 आणि L2 जर एखादा सिक्वेन्सचे लिमिट असेल तर ते दोन्ही L1 इक्वल टू L2 असतो. किंवा दुसरा मिनिंग त्याचा की सिक्वेन्स कॉन्व्हर्जेस असेल तर देन हॅव लिमिट युनिक्स. म्हणजे एखादी सिक्वेन्स जर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ an इक्वल टू जर l आला तर याचा मिनिंग होतो की जो l आहे तो कसा असेल युनिक असेल. ठीक आहे. म्हणजे जरी आपण दोन लिमिट आले सपोज L1 आणि L2 तर L1 आणि L2 वेगळे नसून दोन्ही कसे इक्वल आहेत हे दाखवायचं आपल्याला. ठीक आहे. तर बघूया आपण मानूया काय की an कॉन्व्हर्जंट आहे कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स आहे हॅज अ 2 लिमिट L1 आणि L2 लिमिट आहे आपण असं सपोज करूया. तर पहिलं बघा की सिक्वेन्सचं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इक्वल टू L1 आला आणि दुसरं आपण लिमिटचं सिक्वेन्स असं L2 दोन लिमिट येतं असं दाखवूया. ठीक आहे. तर बाय डेफिनेशन घ्या जर an सिक्वेन्स असेल आणि ते L1 ला अप्रोचेस करत असेल तर फॉर ऑल देयर एक्झिस्ट k बिलॉंग्स टू सच दॅट बाय डेफिनेशन ऑफ कोणती तुमच्याकडं लिमिटची डेफिनेशन काय की मॉड ऑफ an मायनस L1 इज लेस दॅन एप्सिलॉन. तर एप्सिलॉन आहे बघा an लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ऑफ n इक्वल टू जर l असेल तर बाय डेफिनेशन काय तुमच्याकडं फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देयर एक्झिस्ट k सच दॅट काय मॉड ऑफ an मायनस l इज लेस दॅन काय दाखवतो आपण एप्सिलॉन. तर आपण काय केलं आता की एप्सिलॉन लेस दॅन असतो ना तर आपण एप्सिलॉन बाय 2 घेतला सिक्वेन्स पहिल्यासाठी लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी L1 साठी. सेम लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी an इक्वल टू L2 साठी पण तुमच्याकडे काय एक येईल तर an अप्रोचेस टू L2 देयर एक्झिस्ट k2 बिलॉंग्स टू नॅचरल. सेम बघा मॉड ऑफ an मायनस L2 दुसऱ्या लिमिट साठी पण सेम एप्सिलॉन बाय 2 फॉर ऑल n इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2. तर इक्वेशन नंबर 1 मानायला इक्वेशन नंबर 2 माना. ओके. तर काय आलं an मायनस l इज लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 an मायनस L2 इज लेस दॅन एप्सिलॉन बाय 2. आता बघा आपल्याला L1 इक्वल टू L2 दाखवायचं तर मग मी सबट्रॅक्शन घेतलं L1 मायनस L2 घेतला. आता मी काय करतो मायनस an ऍड करतो आणि सबट्रॅक्ट करतो an. बघा L1 मध्ये L1 मायनस L2 आहे L2 तर मी काय करतो मध्ये बघा L1 मायनस L2 आहे एक प्लस घेतो an आणि मायनस an करू शकतो मी. मग मी काय केलं L1 बरोबर हा मायनस an लावला L1 मायनस an आणि इथं तुमच्याकडे मायनस आहे त्याला कॉमन काढलं तर तुमच्याकडे काही ना L2 किंवा an मायनस L2 केलं. ओके. असं मी करू शकतो काय an हा प्लस वाला याच्या बरोबर दिला आणि हा मायनस वाला या L बरोबर दिला. तर बघा देऊन टाकले मी दोन ऍडिशन मध्ये. आता एक काय तुमच्याकडे L1 मायनस an
लेस दॅन आणि एन लेस दॅन L12. हा तुमच्याकडे उलटा सुलटा बी लिहू शकतो. L1 फर्स्ट आहे तर आपण नंतर बी लिहू शकतो. याची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे epsilon/2 फ्रॉम इक्वेशन 1 आणि याची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे epsilon/2 फ्रॉम इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 1-2 चं बघा epsilon/2 तर आन्सर किती आला तुमच्याकडे एप्सिलॉन. तर तुमच्याकडे L1 मायनस L2 इज लेस दॅन काय आला तुमच्याकडे म्हणजे इक्वल टू काय आला एप्सिलॉन आलं आणि एप्सिलॉन इज नियर अबाउट 0. एप्सिलॉन इज नियर अबाउट 0 आला तर L1 आणि L2 इक्वल टू काय आला 0. दॅट मीन्स L1 इक्वल टू हा L2 आहे इकडे काय झाला प्लस L2. दॅट मीन्स L1 इक्वल टू L2. का कारण एप्सिलॉन जो आहे तो नियर अबाउट 0 आहे. ऍक्च्युअली 0 जवळच आहे तो म्हणून L1 मायनस L2 इज लेस दॅन एप्सिलॉन. दॅट मीन्स एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 एव्हरी मस्ट हॅव L1 इक्वल टू L2. द लिमिट ऑफ कॉन्व्हर्जन्स सिक्वेन्स हॅव युनिक लिमिट. ओके अशा पद्धतीने आपण हा सेकंड लेक्चर बघितलेला आहे सिक्वेन्स लिमिट ऑफ सिक्वेन्स. आता याच्यामध्ये आपल्याला तिसरा लेक्चर पाहायचा आहे एक्सरसाइज. पूर्ण एक्सरसाइज सॉल्व्ह करून देईल मी याच्यामध्ये. जेवढे एक्सरसाइजचे क्वेश्चन असतील तर थर्ड लेक्चर मध्ये आपण पूर्ण एक्सरसाइज पाहूया. त्याच्यामध्ये डायरेक्ट असेल कॉन्व्हर्जंट, डायव्हर्जंट आणि ऑसिलेशन चेक करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.